एका जमिनीचं प्रकरण मार्गी लावण्यासाठी 30 कोटी रुपयांची लाच स्वीकारताना गजानन पाटील याला अटक करण्यात आली आहे। आपण महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं पाटीलने सांगितलं होतं। मात्र आपल्या कार्यालयात अधिकृत अथवा खासगी स्वरूपात गजानन पाटील नावाचा कोणीही कर्मचारी नसल्याचा खुलासा खडसे यांनी केलाय। एका संस्थेला कल्याणीतली जागा मिळवून देण्यासाठी पाटीलनं लाच मागितली होती। यातल्या 15 कोटींचा पहिला हप्ता घेण्यासाठी पाटील आला असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला रंगेहात अटक केली। त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पाटील हा मुळात मुक्ताईनगरचा राहणार आहे। जळगाव जिल्ह्यातल्या गरजू रुग्णांना मुंबईत उपचारासाठी आणत असे। सामाजिक काम करणारी तालुक्यातील व्यक्ती या नात्यानं आपली आणि पाटील यांची ओळख असली तरी तो आपला कर्मचारी नाही असं खडसेंनी स्पष्ट केलंय। आपल्या नावाचा गैरवापर करत असेल तर त्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मला एवढं माहिती आहे की मतदारसंघातला आहे आणि गेले 7-8 वर्षापासून आजच नाही ते तिथले रुग्ण आणून दवाखान्यात ॲडमिट करणं आणि त्यांना ते पोहोचवणं वगैरे असं तर काम करतोच आहे। मतदारसंघातला असल्यामुळे परिचय नाही असं कोणी म्हणूच शकत नाही। त्या संदर्भामध्ये प्रश्न केसचा आहे, ज्या केसचा रेफरन्स देत आहेत त्या केसचा तर निकाल कधीच लागून गेला आहे आणि ते नाकारलेलं आहे। ज्या नाकारलेल्यासाठी जर कोणी लाच मागत असेल किंवा देत असेल तर मला उलट आश्चर्य वाटतं की जे प्रकरणं परिवहन खात्याकडे जमा होऊन गेलेली जमीन आहे, ताबा त्यांचा आहे, त्यांचं बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे आणि ती जमीन कशी काय देता येईल जे नाकारला गायरान जमीन। म्हणजे मलाही उत्सुकता आहे की नेमकं ह्याच्या मागे कोण आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।